दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काल आपल्या 41व्या झाल्या. त्या ठिकाणी ब्रह्म समजून घेताना, म्हणजे ब्रह्मावरती चिंतन करत असताना सखोल 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 जात. खरंच कळण्याच्या पलीकडे जायचं आहे म्हटल्यानंतर चिंतनाची तरी काय गरज आहे. पण चिंतनातून विचारा इतकं देखणं काही नाही असं म्हणत म्हणत विचारांमध्ये, सकारात्मक विचारांमध्ये, सुंदर विचारांमध्ये समर्थांच्या कृपेने रमता आलं. आणि रमल्यानंतर याचा अनुभव घेण्यासाठी ते म्हणतात पुन्हा विसरायचं आहे. जवळपास 7-8 वर्ष झाली. ज्या 7-8 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा निरूपण करायचं कसं काय त्या किशोर कुलकर्णींनी म्हटलं आणि सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला अक्षर आणि परब्रह्म यावरती बोलायचं आहे. कारण त्यांचा हस्ताक्षराचा समूह होता. हस्ताक्षराचा समूह होता. अतिशय सुंदर हस्ताक्षर करत ते लोक पोस्ट करायचे. त्या हस्ताक्षराशी संबंध असताना त्यांनी सांगितलं हस्ताक्षर आणि तुमचा तर विषय अध्यात्म आहे, मग हस्ताक्षर आणि अध्यात्म अशावरती बोला. तर मी म्हटलं हस्ताक्षराशी न बोलता अक्षराशी बोलू का, अक्षर आणि ब्रह्म यावरती बोलू का. मग ते हो म्हणाले. त्यावेळी जे चिंतन घडलं अक्षर आणि ब्रह्म, अक्षर आणि ब्रह्म, तर त्या ठिकाणी अक्षर शिकतोय आपण असं म्हटलं. त्या ठिकाणी माझा तो व्हिडिओ आहे, अजून अगदी पहिलं निरूपण आहे. त्या ठिकाणी मी म्हटलं आपण अक्षर शिकतो. अ आ इ ई करत करत इतकं मोठं ज्ञान आपण अक्षरांचं मिळवतो. पण अध्यात्म कुठे सुरू होत आहे. अध्यात्म सुरू होत आहे ज्या ठिकाणी अक्षराचा विलय होतो. आपण सुंदर अक्षरांच्या समूहात असल्यामुळे अक्षराच्या विलयाबद्दल न बोलता, म्हणून सुवाच्य अक्षरापेक्षा अक्षरावर भर देऊन आपण बोलतोय की अक्षर शिकायचं आणि जे शिकलेलं अक्षर आहे ते आपण पुन्हा समर्पित करायचं. काहीही ज्ञान नाही, कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं समर्पित करतोय.
आणि त्या समर्पित केल्यानंतर जी शरणागतीची भावना मनात निर्माण होते, त्या शरणागतीच्या भावनेतून परमेश्वर प्राप्ती आहे. सगळं मिळवायचं, मिळवत असताना त्यांनीच दिलं असं म्हणायचं आणि दिल्यानंतर त्याचं त्याला समर्पित करायचं. हे कोणत्याही विषय परब्रह्माचा आणि अध्यात्माचा विषय असेल तर त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. जे 7 दशकांमध्ये समर्थ जे समजावून सांगतायत ते सगळं व्यवस्थित ज्ञान दिलं आहे त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन करत करत ते म्हणतात आहे, सगळं कळलं असेल तर आता सगळं विसरा. कारण अनुभव घेतल्याशिवाय, रोकडा साक्षात्कार घेतल्याशिवाय कशालाच किंमत नाही हे आपल्यालाही कळत नाही. केव्हा सगुणात नेतात, कधी निर्गुणात घेतात आणि कधी म्हणतात निर्गुणांच्या पलीकडे तो, त्याला जर पकडायचं आहे असं जर चिंतन करायचं असेल तर किती विविधांगी चिंतन होऊन पुन्हा एकत्र येणं, आत्म्यावर तल्लीन होणं आणि त्या आत्म्याला समर्थ आत्माराम म्हणतात. शेवटी त्यांनी 5 समासांचा आत्माराम आहे. आधी सोलीव सुख आहे, सोलीव सुखानंतर आपली परंपरा आहे, परंपरेनंतर ग्रंथवाचन आहे, ग्रंथवाचनानंतर शेवटचे झाले साधनाचे फळ आहे. आणि झालं साधनांचे फळ म्हणजे स्वतःच्या आरतीपेक्षा सुद्धा त्यांनी आत्मारामाला महत्त्व दिलं आहे. हा आत्माराम समजण्यासाठी समर्थांचे हे शब्द समजायला तर हवेत ना. आणि समजल्यानंतर ते विसरायचं आहे आपल्याला. ते व्यासांचं उदाहरण, शुकाचं उदाहरण, व्यासांचं उदाहरण, परशुरामांचं उदाहरण, या सगळ्या उदाहरणांवरून आपण असं शिकू शकतो ते सगळं ज्ञान काही कामाचं नाही. परशुरामांना जे काही ज्ञान स्वकष्टाने त्यांच्या परशुच्या साह्याने आणि स्वतःच्या तपश्चर्येने मिळालं ते सगळं रामांना समर्पित केलं आणि आनंदाने समर्पित केलं. याची 2 कारणं आहेत. एक तर स्वतः देण्याची त्यांची वृत्ती होती आणि दान सत्पात्री होतं. समोर रामचंद्र उभे आहेत आणि रामचंद्रांच्या हाती आपली स्वतःची कर्माची धर्माची धुरा देत असताना त्यांना आनंद झाला. म्हणजे देण्यातला आनंद खरा हे पण त्या चरित्रातून शिकू शकतो. तोच व्यासांचा आहे. व्यासांना सर्व ज्ञान आहे. झाल्यानंतर त्यांनी भागवताचं निरूपण केलं. भागवत लिहिल्यानंतर शांत झाले, अद्वैत कळलं. कारण भगवंताची भक्ती करताना त्यांना आनंद मिळू लागला. म्हणजेच स्वानंद, आत्मानंद, आत्माराम संतुष्ट झाला. पण मुलगा अमरकथा ऐकून आलेला आहे तर त्यांनी द्वैतात राहणं पसंत केलं. ही सगळ्यात मोठी आख्यायिका आपण ह्याला जोडू शकतो, या कालच्या निरूपणाला. मग कालच्या निरूपणाला जर हे जोडल्या जात असेल तर समर्थांचं म्हणणं जे आहे त्याच्यावरतीच हे चिंतन आहे की कळलं पाहिजेच, कळल्याशिवाय कसं. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. येथं सांगितला भक्तिमार्ग, ज्ञानोत्तर भक्ती. आधी ज्ञान घ्या. एकदम मनाने अंधविश्वास ठेवण्याची गरज नाही. जर सगळ्या गोष्टी पटत असतील तर त्या गोष्टींवर विश्वास ठेवून आणि स्थैर्य जर जीवनात येत असेल, ते नवग्रहांवर आपण बोललो, हे असे नवग्रह आपल्याला आपल्या विचारांना स्थैर्य देतात. जर ते सकारात्मक असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अनुभव घ्यावा, एवढंच त्यांचं म्हणणं. शेवटचं या सगळ्या गोष्टींचं सार जर काही असेल तर आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अनुभव कशाचा घ्यायचा आहे? ते जसे शीतोष्ण सुख दुःखेषु, आपले सद्गुरू जसे कोणत्याही सुखात आणि कोणत्याही दुःखात सारखे असतात, श्रीकृष्ण जसे सुखदुःखामध्ये सारखे असतात, रामचंद्र जसे सगळ्या दुःखामध्ये सारखे असतात. बाकीच्या अवतारांना आहे लाभ, लोभ आहे, मोह आहे, मदमत्सर, हे शाप देणं आहे. पण हे जे अवतार आहेत आपले रामचंद्र, कृष्ण आणि आपले सद्गुरू, ते जसे शीतोष्ण सुखदुःखेषु असतात, तीच वृत्ती शेवटची घ्यायची आहे. कोणत्याही लाभ हानी, कोणत्याही स्वीकारले जगाने वा दुर्लक्षिले जगाने, काहीही फरक नाही, स्थिरता असो मनाने, असा तो राजहंस वयात असतानाची कविता आहे. तशा प्रकारचा अनुभव घेणं, नुसतं लिहिणं वाचणं कठीण नाही आहे, अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. असं या कालच्या 10 ओव्यांचं सार आपण म्हणू शकतो. यावरती कितीही चिंतन, वर्षभर ह्याच गोष्टीवरती चिंतन घडू शकतं. चिंतन करत करत आत्माराम आहे ना संतुष्ट होतो आहे, त्या चिंतनाने आत्माराम संतुष्ट होतो आहे. भागवत लिहिल्याने व्यासांना जो आनंद झाला तो या चिंतनाने जर जीवाला मिळत असेल तर ते खरं चिंतन आहे. आणि तो अनुभव घेणं म्हणजेच ती स्थिती समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता त्यांनी म्हटलं आहे आनंदाचा अनुभव. बरोबर थांबलो तिथेच आहे आपण. 10 ओव्या झाल्यानंतर त्यांनी म्हटलं निर्गुण ब्रह्मासी संकेते. सगुण समजायचं नाही, सगुण समजलं, निर्गुण समजलं, निर्गुणाच्या वर आहे तो. निर्गुणाच्या वर असलेला परमात्मा तो आपल्या बुद्धीत कसा येणार आहे? बुद्धीमध्ये तो गोष्ट येऊ शकत नाही. कारण बुद्धीमध्ये आणि डोळ्यांना जेवढं दिसतं तेवढं खरं मानणारी आपला हा संस्कार आहे. जन्मापासून झालेले संस्कार, जन्मापासून नाही म्हणत, पूर्वापासून आलेले, मागच्या जन्मापासून आलेले संस्कार. कारण हिंदू धर्म पूर्वजन्म मानतो, पुनर्जन्म मानतो. मग त्यामुळे आलेले संस्कार एकदम कसे विसरतील?
त्यामुळे त्या संस्कारांप्रमाणे आपल्याला जे दिसतं तेच खरं वाटतं आणि प्रत्यक्षात जे दिसतं तेच खरं नाही आहे आणि जे दिसत नाही ते खरं आहे। याचाच अर्थ माया खरी नाही, मायाधीश खरा आहे। तो खरा आहे आणि मीही खरी आहे, पण मायेमध्ये अडकलेली मी खरी नाही। या दोन गोष्टींचा संदर्भ लावल्यावर ते म्हणतात निर्गुण ब्रह्मासी संकेते। हा संकेतांनी ओळखला पाहिजे ना, संकेत कळला पाहिजे। हा त्या ठिकाणी ज्ञान काही कामाचं नाही। माझी जर समर्थांवर भक्ती असेल, माझा जर समर्थांवरती दृढ विश्वास असेल तर समर्थ कृपा करतील। आपण म्हणे यात्रेला जातो, आपण सत्संगामध्ये राहतोय, आपली इच्छा नाही, कोणतं तरी पूर्वसुकृत जागृत झालं म्हणून आपण हे सगळं ऐकतो, ऐकल्यानंतर मतीमध्ये बसवतो, बसवल्यानंतर ते स्थिर करतो आणि स्थिर झाल्यानंतर आनंद मिळतो। मग हे जर संकेताने ओळखलं असेल, इतके वर्ष इतके कष्ट केले, वयाच्या 60पर्यंत कष्ट केले, आनंदाची प्राप्ती झाली नाही, समाधान मिळालं नाही, सुख मिळालं, दुःखही सोबत आलं, या सगळ्या गोष्टी अनुभवल्या। सुख आणि दुःख या खालच्या संकल्पना आहे। मग सुख आणि दुःखांच्या वर समाधान ही गोष्ट आहे, तळमळ जीवाची का होते? कारण कोणतीच गोष्ट या जगामध्ये पूर्ण सुख देणारी नाही। जय जय रघुवीर, कोणतीच नाही। काही काळ सुख देते, पुन्हा त्याच्यासोबत दुःख येतं। सुख आहे म्हणजे दुःख आहे, दुःख आहे म्हणजे सुख आहे। या संकल्पनेच्या वर काहीतरी विचारते। इंग्लिशमध्ये म्हणत होते ते लोक, आमचे ग्रेगोर झोप नावाचा जो व्यक्ती होता तो सारखा म्हणायचा, काहीतरी पूर्णत्वाच्या मागे जे लागतो ना, त्यामुळे आपल्याला दुःख होतं। अपूर्णात आत्ताच या क्षणी मला सगळं काही मिळालं आहे, सगळं काही माझ्याजवळ आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा आहे आणि त्याचा अंश मी आहे। जसा वडिलांचा अंश घेऊन त्यांचे सद्गुण आपण घेतो, दुर्गुण आपण घेतो, पण यांच्यामध्ये दुर्गुणच नाही ना, कोणत्याही प्रकारचा दोष आणि डागच नाही ना। इथले दुर्गुण कसे? एखादा रोग असतो, एखादा स्वभाव असतो, वडिलांना इच्छा नसते हे द्यावं, पण ते दिल्या जातं आपोआप DNA मुळे, कारण ती मर्यादा त्यांच्या शरीराला आहे आणि आपल्याही शरीराला आहे। पण हा जो निर्दोष परमात्मा आहे, कलंक रहित परमात्मा आहे, पवित्र परमात्मा आहे, त्या पवित्राचा आपण अंश असल्यामुळे त्याच्याजवळचं सगळं आपल्याजवळ आहे म्हटल्यावर आपणही पवित्र झालो की, मानायला काय हरकत आहे? आपण पवित्र आहे, आपण उत्तम आहे, आपण सर्वोत्तम आहे। जगी धन्य तो दास सर्वोत्तम, जे जे सुंदर उदात्त उन्नत महन मधुर ते ते। आजच सावरकर बोलून गेले। आपण सावरकरांची आठवण करत असताना जे जे सुंदर आहे ते सगळं ते आहे, तो म्हणजेच मी आहे। बाकीच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या देहाच्या। इथपर्यंत आल्यावर हा संकेत ओळखला पाहिजे। या संकेतावरती निरूपण काल झालेला आहे। हा जो संकेत आहे की तू सर्वोत्तम आहे, असं एकट्या मला नाही, एकट्या एका भक्ताला नाही, सगळ्यांना संधी आहे। आपण एखाद्या फोटोकडे जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं तो आपल्याकडे बघतो, दुसरीकडून जो व्यक्ती बघतो त्याच्याहीकडे तोच बघतो। मग हे जे तो सगळीकडे बघू शकतो साध्या फोटोच आहे, तर ते रामचंद्र आज आले, आपल्या सत्संगात कळलं की त्यांनी कृष्णासारखी लीला अशी केली की सगळ्यांना दर्शन दिलं, त्यांच्या मनाप्रमाणे दर्शन दिलं। आता सुद्धा कैलाशाला लोक जातात तर म्हणे आपापल्या दृष्टीप्रमाणे कैलास आणि शंकर त्यांच्या दृष्टीस पडतात, आपापल्या दृष्टीप्रमाणे। आपण जशी व्यक्त करू भावना तसं समोर चित्र उभं राहतं, कारण कष्टच तसे केलेले आहे। जसे कष्ट तसं समोर उभं राहत आहे चित्र, आणि जे पेरलं ते उगवत आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी जर आता या काळात सुद्धा शक्य आहे आणि त्यातून जर तो व्यक्ती आनंद मिळवत असेल तर तो आनंद समर्थांना अपेक्षित आहे। जय जय रघुवीर समर्थ। त्यांनी म्हटलं निर्गुण ब्रह्मासी संकेते, नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे श्रीराम। जे जे वाच्य ब्रह्म आहे, आता ब्रह्मसुद्धा नाशवंत, हा सगळ्यात मोठा धोका आहे बुद्धीला, हा सगळ्यात मोठा धक्का आहे बुद्धीला। आपल्याला वाटत होतं, आपल्याला वाटतं फक्त ही एवढी माये फक्त जे दिसतंय जग तेवढंच नाशवंत आहे का? नाही, ब्रह्मसुद्धा नाशवंत। म्हणजे ब्रह्मदेवाने जी उत्पत्ती केली ते ब्रह्मदेव सुद्धा तर त्याचे मानसपुत्र आहेत, त्यांनी सुद्धा ते सुद्धा अयोनी संभव आहेत। मग अयोनी संभव असल्यामुळे फक्त परमेश्वर सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे। हा मायेचा बुडबुडा, मायाजाळ त्यांनी म्हटलंय काल। त्यांनी जे मायेविरहित सत्ता नाही, मायाजाळाबद्दल काय म्हटलंय त्यांनी, एक कालचा जो संकेत आहे तो ब्रह्मपळे मागा, माया जैसे मृगजळ। त्यांनी आधी हा जो आहे 36वा श्लोक, माया जैसे मृगजळ, हे सगळं मृगजळ आहे। आपण सुद्धा थोडा वेळ विचार केला तर 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जसं होतं तसं नाही आहे। हे आपण या क्षणी जर अनुभव घेऊ तर अनेक जन्मांपासून अनेक युगांपासून चाललेलं ते सुद्धा तर टिकलं नाही। टिकलं काय?
भगवंत, भगवंताचे अवतार, सत्य शास्त्र, सत्यम परम धीमही. फक्त सत्य टिकलंय आणि त्या सत्यामध्ये तो आहे, त्या सत्यामध्ये मी आहे. जय जय रघुवीर समर्थ. मी म्हणजे मर्यादित मी नाही, जो अमर्याद मी आहे तो आणि भगवंत एकच आहे. आता हे जे बाकी सगळं वाच्य ब्रह्म नाश आहे श्रीराम. सगळ्याचा नाश, सगळ्यांचा नाश होऊन जातो, सगळ्यांचा नाश होतो. पण ते जे परमतत्व आहे ते बाकी परमतत्वामध्ये विलीन होणं, हीच तर समाधीची अवस्था संत अनुभवतात. मला अनुभव नाही, पुन्हा एकदा क्षमा मागते. अनुभव नाही, पण चिंतन या पद्धतीचं झालं तर कदाचित येऊ शकतो. ह्या प्रकारचं चिंतनच घडलं नाही तर आपण त्या दृष्टीने विचारच करणार नाही. जो नेपच्यून ग्रहाचं बोलली तो असीम आणि अमर्याद आपल्याला देत असतो आणि ते जे देतो ते शब्दात वर्णन करता येत नाही, असं त्या ग्रहाचं वैशिष्ट्य आहे. मग अनुर्वाच्य ब्रह्मसमर्थ काय बोलतायत? तेच बोलतायत, जे तुम्हाला सांगता येणार नाही, ज्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याच्याबद्दल बोलता येणार नाही, ते तो ग्रह देतोय. आणि ते समर्थ म्हणतात ते अनुर्वाच्य आहे. म्हणजेच नाश कशाचा झाला? शब्दांचा, भावनेचा झाला का? उलट त्या शब्दांचा आधार धरून आणि त्या शिडीवर चढून त्या शब्दांच्या आधाराने सगुणाचा निर्गुणाचा विचार करत 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 ते सगळं सोडून आणि स्वतः तो अनुभव घेणे, हा नेपच्यूनचा म्हणजे वरुणाचं कार्य आहे. हे सगळं जेव्हा आपण बघतो तर त्याची लीला अमर्याद आहे. तो सगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. म्हणून त्यांनी म्हटलं वाच्य ब्रह्म त्यात. पण नाश व्हायला काय हरकत आहे? फक्त शरीराचा नाश नाही, फक्त ह्याचाच नाश नाही, फक्त पृथ्वीचाच नाही, फक्त ब्रह्मांडाचाच नाश नाही, नाश सगळ्याच गोष्टींचा होणार आहे. आज नाही, उद्या, उद्याने हजारो वर्षांनी, युग संपल्यावर होणार आहे, पण नाश होणार आहे. वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे, फक्त मानवाचाच पुत्र नाही आहे पराधीन, पराधीन सगळेच आहेत. आपल्याकडून करवून घेतोय तो. आपण हातातल्या कठपुतल्या बावल्या आहोत. आपलं काय आहे मागचं आणि पुढे काय आहे हे सगळं भगवंत जाणतात. मग या जाणण्यामुळे करता करविता तो आहे. मग त्याच्याकडे लक्ष देणं आणि झालेल्या चुका, झालेलं चांगलं वाईट सगळं त्याला समर्पित करणं, हे वरुणाचं काम आहे. आणि त्यामुळे सूर्यग्रह त्या सगळ्यांना सांभाळत असल्यामुळे आत्मप्रकाश जागृत होतो, आत्मसाक्षात्कार होतो. मग ह्या गोष्टीसाठी हे सगळं चाललं आहे ना. तर हे जे चिंतन आहे, इथपर्यंत आपण काल थांबलो. आता आनंदाचा अनुभव, खरंच सोपं आहे का आनंदाचा अनुभव घेणं? मी कितीही ठरवलं की मला आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे तर ते सोपं नाही, अजिबात सोपं नाही आहे. हे म्हणणं वेगळं आणि घेणं वेगळं. मला आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, मला समाधानात राहायचं आहे, मला रामांसारखं वागायचं आहे, मला राम आवडतात, मला नामस्मरण करायचं आहे, हे अतिशय सत्य संकल्प आहेत. याहून सुंदर संकल्प असू शकत नाही. पण आपण 1 तारखेला 1 जानेवारीला जो संकल्प करतो तो किती 8 दिवसाच्या वर टिकत नाही. त्यामुळे मनाचा निश्चय होणं खूप महत्त्वाचं आहे, दृढ निश्चय होणं. मन सारखं इकडे तिकडे जे गुंतत असतं त्याला कधीच तिकडे जाऊ द्यायचं नाही आणि सतत इकडचा अनुभव घ्यायचा जे दिसत नाही. ही तारेवरची कसरत नाही का? आम्हाला आनंद पाहिजे, पण आनंदासाठी काही करायची आमची इच्छा नाही. आम्हाला आनंद पाहिजे. मग आनंद पाहिजे असेल तर पहिली अट आहे, म्हणतात परोपकार करा. मग परोपकार करून म्हणजे इतरांसाठी जगून, इतरांसाठी झिजूनच फक्त आनंद मिळू शकतो. स्वार्थी होऊन आनंद मिळू शकत नाही. हा तर पहिला बुद्धीला धोका आहे, धक्का आहे. धोकाच म्हणते मी प्रत्येक वेळी, धक्का आहे. ह्या धक्क्याला छेद गेल्यानंतर जर बुद्धी शाश्वत राहिली आणि स्थिर राहिली तर काही आनंदाचा अनुभव होऊ शकतो. हा आनंदाचा अनुभव सोलिव सुख समर्थ जे म्हणतात ते ह्याच्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. जसं सगुणाच्या पुढे निर्गुण, निर्गुणाच्या पलीकडे परब्रह्म, तसं ह्या सुखाच्या पुढे दुःख, दुःखाच्या पुढे सुख, सुखाच्या पुढे आनंद, पण आनंद हा त्याच्या पलीकडे आहे. या सुखदुःखाच्या परे सुखाने फरक नाही आणि दुःखाने फरक नाही. अशा वेळी जो तो व्यक्ती शांत राहत असेल आणि आनंदात तल्लीन होत असेल स्वतःच्या काही काळ तरी, तर तो आनंद त्यांना अपेक्षित आहे. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव, हा वृत्तीचा भाव आहे, परिस्थितीचा नाही, व्यक्तीचा नाही, पदार्थाचा नाही. जय जय रघुवीर समर्थ. आनंद हा पदार्थातून मिळत नाही, आनंद हा व्यक्तीतून मिळत नाही. एक व्यक्ती आपल्यासाठी चांगली असते, दुसऱ्यासाठी शत्रू असते. एक पदार्थ आपल्यासाठी अतिशय आवडीचा असतो, इतरांना तो शत्रुवत वाटतो. डायबिटिक पेशंटला गुलाबजाम त्रासदायक आहे, आपल्याला चालतात. मग पदार्थामध्ये आनंद असता तर ह्या गोष्टी वृत्तीवर अवलंबून आहेत असं नसतं म्हटलं. मग जे चिंतन घडतंय ते वृत्तीचं होतं. डोळ्यांनी बघितला आंबा, हाताने पायाने चालत गेलो
हाताने खाल्ला, तोंडाने खाल्ला, पोटाने पचवला आणि जेव्हा मालकाने बघितलं पाठीला मार लागला. हे सगळं जरी घडलं, हे पूर्ण जीवनामध्ये घडलं. डोळ्यांनी बघितला, पायानी तिथपर्यंत चालत गेलो, हाताने तोडला, मुखाने खाल्ला, पोटाने पचवला, जिभेने रस चाखला आणि पाठीवर दणका खाल्ला. पण तरीही कोणालाच काही फरक पडत नाही. पाठ रडली नाही, पोट रडलं नाही, नाक रडलं नाही, तोंड रडलं नाही, हात रडले नाही, पाय रडले नाही, कोणीच नाही. रडले डोळे. कारण डोळ्यांनीच पाहिलं होतं, तर डोळ्यांनीच अनुभव घेतला आणि डोळ्यांनीच मार खाल्ला. जय जय रघुवीर. जो करेल तोच मार खाईल, जो नाही करणार तो सुखी आहे. मग हे सगळं वृत्तीचा फरक आहे. आमच्या खरं अरे डोळ्यातूनही पाणी आलं, त्याच्याही पुढे जाऊन एक संकल्प सांगते. डोळ्यांनी बघितला, डोळ्यांनी पाणी आलं, इथपर्यंत डोळ्याचा संबंध. पण तरी दुःख डोळ्यांना काय झालं? डोळ्यांना दुःख होतच नाही, कारण डोळ्यांना सुखही दुःख संकल्पनाच नाही. ते पाणी येणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्याला दुःख झालं मनाला. आणि हे जे मन आहे हे पकडलं आहे आपल्याला कृष्णाने. चौर्य जे म्हणतात मनाचं, ते मनाचं चौर्य झालं पाहिजे, मनाला चोरलं पाहिजे. मग ह्या मनाला का दुःख झालं? कारण मनाने विचार केला. मनाने विचार केल्यानंतर डोळ्याला सांगितलं आण. जर त्या मनाने सांगितलं असतं ही चोरी आहे, खायचं नाही, तर डोळ्याने पाहिलं नसतं, हात गेले नसते, पाय गेले नसते, मुखाने खाल्लं नसतं. हे सगळं उलटं चक्र आहे. मनाला वाटलं म्हणून डोळ्यांनी बघितलं. मनाला जर वाटलं नसतं तर आमराईकडे गेलाच नसता, म्हणजे हा दोषच घडला नसता. म्हणजे सगळा दोष हा मनावर आहे, महावृत्तीत आहे सगळा. वृत्तीने आनंद मानायचा. आज मला काही नाही मिळालं तरी आनंदी आहे, आणि खूप काही मिळालं तरी दुःखी आहे. हा वृत्तीचा दोष आहे, मिळण्याचा दोषच नाही. मग आनंदाचा अनुभव हा वृत्तीचाच भाव तदाकारी ठावं वृत्तीचं नाही. तिथल्या तिथे आनंद घेणे हा वृत्तीचा आनंद नाही आहे. तिथल्या तिथे आनंद घेणे हा वृत्तीचा मनाचा आहे. मन हे जीवात्मा आहे. पुन्हा 3 गोष्टी आहेत. आपले 3 प्रकारचे शरीर आहे. या शरीराला देहाला दोष नाही, कारण देह तर निघून जातो. आत्म्याला दोष नाही, कारण आत्मा अमर आहे. हा जो मधला अंतःकरण चतुष्टय आहे त्या ठिकाणी जीव अडकतो आणि तो त्याचा अनुभव घेतो आणि तो त्याच्याप्रमाणे आपले जे काही परिणाम आहे ते भोगतो. कारण मी विचार केला मनाने, जे मन आतमधलं दिसत नाही, तो कोणता ऑर्गन नाही आहे. त्या मनाला जे काही संकल्प असतील, त्या मनाने जे काही ठरवलं असेल, त्या मनाने जे काही सुख पाप आणि पुण्य केलं असेल, ते त्याला तळमळत भोगावं लागतं. कारण आत्मा आणि देह सुटून जातात. इतकी स्पष्ट संकल्पना आता व्हायला लागली मनातल्या मनात, की आत्मा मुक्तच आहे, आत्मा निर्दोष आहे, आत्म्याला काही दाग लागण्याचा प्रश्नच नाही, आणि देह निसटून जातो आहे. मग उरलं कोण? भोगतंय कोण? भोगतंय आपल्या मनातले विचार. आणि आपल्या मनातल्या विचारांना जर सुख वाटत असेल तर आपण मुक्त आहे, आपल्या मनाला जर दुःख वाटत असेल तर आपण अडकलो आहे. हे स्पष्ट असल्यामुळे वृत्तीला दोष आहे, आणि ज्या पदार्थ आहे ते वृत्तीला आनंद देऊ शकत नाही. कारण वृत्ती ही वेगळी गोष्ट आहे आणि सुख हे वेगळी गोष्ट आहे. इथपर्यंत जर आल्यावर मग तो प्रकारचा जो आनंद आहे, म्हणजे तो आनंदामध्ये गृहीत धरला जातो. प्रत्यक्षात आज आंबा खाऊन मिळालेला आनंद हे सुख आहे, आणि त्या आंब्याने पोट बिघडलं ते दुःख आहे. पण काहीही न खाता आणि खाऊन खरंच आनंद झाला. आता प्रत्येक क्षणी पाणी प्यायचं, जी कोणती आपल्या मनामध्ये शक्ती आहे, जी कोणती आपण मानतो, जे आत्तापर्यंत कधीच मानलं नाही, त्यांना जर म्हटलं की पाणी प्या, महाराज पाणी प्या, आपल्याला पचतं. महाराज जेवायला या, आपल्याला पचतं. कारण हा जो उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म असं म्हणत असताना त्यांनी खावं ही भावना त्यांच्या जवळ नेलं पाहिजे. कलियुगात आवश्यक नाही. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी समोर जाऊन कृती नाटकमय करण्याची काही गरज नाही. मनाने म्हणलं महाराज जेवायला या, ते येतात. मनाने म्हणलं महाराज पाणी प्या, महाराज चला, की ते चलतात. महाराज आपण घरी पोहोचलोय व्यवस्थित, तुमची कृपा आहे, ते आपल्याला आशीर्वाद देतात. ह्या सगळ्या संकल्पना वृत्तीत जर आल्या तर बाकीच्या कोणत्याच गोष्टी विचारित करू शकत नाही. तिथे त्रास झाला, महाराज बघून घेतील. नाही त्रास झाला, महाराजांच्या कृपेने झाला. ह्या सगळ्या गोष्टी काही सोप्या आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी जॉईन व्हायचं म्हणताय पण मला दिसत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर काही सोप्या असतील असं मला वाटत नाही. अजिबात सोप्या नाही. कारण मनामध्ये आत्तापर्यंत आपण आपला कुटुंबाचा, देहाचा विचार जर करत आलो तर ते आनंद काय खरा आहे देण्यातला आणि त्यांच्या आशीर्वादाचा हा कळतच नाही. आशीर्वाद म्हणण्यापेक्षा एक प्रकारची मोठी दिव्य शक्ती आपल्याजवळ असते,
की जी दिव्यशक्ती आपल्याला सतत संरक्षण देत असते ती आपली असते. त्यांना बोलवल्यानंतर जे कोणी असतील, राम असेल, कृष्ण असेल, आणखी जे कोणी ज्याला मानत असेल, त्या बाईचं उदाहरण आहे त्यासाठी. कीर्तनकारांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं आणि कीर्तनामध्ये एक श्लोक सांगितला, एक वाक्य सांगितलं आणि त्या बाईला आणि त्या सगळ्यांना सांगितलं की ह्या श्लोकांनी म्हणे कोणतंही अतर्क्य काम होतं, अशक्यही शक्य असं घडतं, असं त्यांनी कीर्तनात सांगितलं. आला नदीला पूर, ती बाई घरी पोहोचली. हा दत्तगुरूंच्या ह्याच्यातला काहीतरी संबंध आहे हा. आणि ती घरी पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कीर्तनाला यायचं तर तेव्हा नदीला पूर आलेला आणि कीर्तन दुसऱ्या काठावर. तर त्यांनी सांगितलेला श्लोक म्हटला आणि नदीतून ती आरपार अगदी व्यवस्थितपणे कीर्तनाला आली. महाराजांना आश्चर्य वाटलं की इतका पूर आलाय आणि ही बाई कशी पोहोचली. त्यांनी विचारलं, माते कशी पोहोचली. तिने सांगितलं, तुम्हीच तर काल सांगितलं की तो जो मंत्र आहे त्या मंत्राने मी म्हटल्याबरोबर नदीतून मला वाट मिळाली आणि मी आले. मग असं म्हटलं त्यांना आश्चर्य वाटलं, हा मंत्र इतका काम करतोय मलाच माहीत नाही. म्हणजे पोपटपंची वेगळी आणि अनुभव वेगळा. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी तो करायचा प्रयत्न केला तर महाराजांना जाता आलं नाही आणि ती बाई पुन्हा अगदी विनासायास आपल्या घरी पोहोचली. मग हा सगळा कशाचा परिणाम आहे. त्या शब्दांचा, त्या सद्गुरूंचा, का हिच्या श्रद्धेचा. आणि कलियुगामध्ये आत्मनिश्चय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तेच नामस्मरणातून मिळतो म्हणून ते म्हणतात कलियुगामध्ये नामस्मरण सगळ्यात आवश्यक आहे. ये न केन प्रकारेण आत्मशुद्धी अंतःकरण शुद्धी आवश्यक आहे. मग असं जेव्हा झालं, हा अनुभव आहे जो विश्वासाने तिला मिळाला आहे, तिला किती आनंद झाला असेल की त्यांनी सांगितलं, मी केलं आणि मला ते मिळालं. या सगळ्या गोष्टीचा त्या जीवाला किती आनंद झाला असेल. दुसऱ्यांनी काही का विचार करेना, त्या जीवाला जो आनंद झाला, त्या जीवाचा आनंद जो अवर्णनीय, ते कोणामुळे तरी झाला ही भावना तिच्यामध्ये निर्माण होते. जो आत्तापर्यंत मी केलं यामुळे तो आनंद मिळत होता असं वाटतंय, ते प्रत्यक्षात सुख मिळत होतं. मी स्वतः 50,000 रुपये, 5 लाख रुपये, 25 लाख रुपये खर्च करून घर बांधलं आणि ते बांधल्यामुळे मला आनंद मिळाला तर मी आनंदी होते. सुख मिळतं की इतका कष्ट केले आणि सुंदर घर बांधलं, पण ते सुख टिकणारं नाही हे जेव्हा कळतं तेव्हा जे काही आपल्या जीवनात आपोआप घडत येतं, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा या विचारांनी ते जेव्हा घडतं, आपण कुणीच नाही, करणारा कुणीतरी आहे, आपण शरण गेलं पाहिजे, यातून जे समाधान आणि आनंद मिळतो तो आनंद समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे स्वतःला पूर्णपणे देहाला शून्य समजणे, देहवृत्ती नाहीशी होणे. भर्जनम भवबीजानामर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. रामाची गर्जना केल्यानंतर हे सगळे प्रकारचे पाप नाहीसे होतात. म्हणजेच काय, पाप वगैरे असं काही नसतं. आपली चित्तवृत्तीचा निरोध, जे पंचसूत्रामध्ये पतंजली सांगतात तेच, की आमची वृत्ती यामध्ये रमतच नाही. मिळालं सुख ठीक आहे, मिळालं दुःख ठीक आहे, हे या वयात तरी कमीत कमी आता आपल्याला जमलं पाहिजे. ही समर्थांची, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे. नुसतं बोधवलं नाही, तुझ्या दास बोधासी तू अनुभवावे. तुझ्या दासबोधातून जो अनुभव मिळणार आहे भगवंता तुम्हीच द्या. मी कशी काय शक्य आहे, मला काहीच करता येत नाही. मी फक्त शरण जाऊन तुमच्या बाबतीत प्रेम करू शकते. तुमच्यावरती प्रेम करू शकणं सुद्धा सोपं नाही. सगळ्या जगाला सोडून, जगातून सगळ्यांना काढून, मनातून सगळ्यांना काढून आणि त्यांना आपलं मन देणं इतकी सोपी गोष्ट निश्चितच नाही. आणि म्हणून इतके वर्ष आपल्याला लागतात आणि इतके सद्गुरू आपल्या पाठीशी लागतात, तेव्हा सगळ्या गोष्टी घडू शकतील, घडतील असा विश्वास आपल्या जीवानी ठेवावा. अनुर्वाच्य या कारण. मग ह्यावरती मी इतकी जी चर्चा केली, हे जे म्हणजे मी जी बोलू शकली, शब्द जे वापरू शकतो, तो अनुभव नसल्यामुळे. ज्या गोष्टीचा खरा अनुभव मला येईल ती गोष्ट मी शब्दात वर्णन करू शकणार नाही आणि वर्णन केली तर ती इतरांना समजणारही नाही, कारण ते त्या एकामेकांच्या एका वेव्हलेंथवरती असणार नाही. एखाद्याला वाटेल खोटं बोलतात, एखाद्याला वाटतात असं कसं होतं, एखाद्याला वाटतात यांनाच कसा येतो आम्हाला काय. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बोलण्यातून ह्या स्पष्ट होणार नाही. आज जे बोलते आहे ते अनुभव नसल्यामुळे बोलते आहे, म्हणजे ही समर्थ कृपा आहे. कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही पण असा येण्याची इच्छा आहे, म्हणून आपली तोंडातून शब्द तरी बाहेर पडतात. अन्यथा ह्या सगळ्या शब्दांवरती जर बोलता आलं नाही तर अनुभव घेतला असं म्हणायचं समाधीचा, आणि त्यावेळी खरंच काय बोलू शकणार आहे, कोणाशी कोणता अनुभव आहे, चांगला आहे का वाईट आहे, का काय सांगू शकणार आहे. आपण तो घेतलाच नाही. समर्थांनी सुरुवातीला सोलिवसुख आणि शेवटी आत्माराम ठेवून ती एक हिंट देऊन टाकली की ते तरी वाचा कमीत कमी, जे मला म्हणायचे ते आणि समजल्यानंतर माझी बोलती बंद झाली पाहिजे.
ते म्हणजे बोलती बंद म्हणजे तो अनुभव. बाकी सगळं बोलतोच आहे आपण. जे काही चांगलं आहे, सकारात्मक आहे, ऊर्जा आहे, जी आपल्याला मिळाली आहे ती इतरांना द्यावी. फक्त वाईटच गोष्टींचा प्रसार न होता चांगल्या गोष्टींचा प्रसार व्हावा, परोपकार घडावा, इतरांना मदत व्हावी, इतरांची मदत आपल्याला व्हावी, हे सगळं चालू राहणार आहे. पण खरा जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो समर्थ म्हणतायत बोलता येत नाही. मग त्याकडे लक्ष गेलं पाहिजे. न बोलता येणारा अनुभव मला या. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष दिसा. एक साधा अनुभव त्या दिवशी सांगितला आपण. साधा तो अनुभव नाही म्हणतायत त्याला. तो एक आपलं स्वतःचं स्वप्न असतं ते. 2 महिने सतत जर शंकराचं चिंतन केलं महाशिवरात्रीपर्यंत, त्या स्वप्नामध्ये एकदा छोटासा त्रिशूळ दिसला. तो त्रिशूळ दिसल्याबरोबर इतका आनंद झाला की जसं की प्रत्यक्ष भगवंतच भेटले आपल्याला. शंकर इतकं आपलं पुण्य आहे का? पण आनंद तर दिला त्या त्रिशूळाने. तो आनंद खरा मानायचा जो आत्तापर्यंत मिळाला नाही. त्या त्रिशूळाने खरंच केदारनाथ घडवलं नाही का? मग या सगळ्या गोष्टींचा संबंध थोडक्यात ही वरची अनुभूती आहे, की खरी अनुभूती नाही. हा एक जीवनातला अनुभव आहे की भगवंत करू शकतात. असं 25 वर्षापूर्वी एकदा यात्रेला गेलो, जेव्हा कोणी मला इच्छाच नव्हती जाण्याची, यात्रा वगैरे करायची. 25 वर्षापूर्वी आई निघाली तर म्हणाली की कोणी जर घट घेऊन दिसलं डोळ्यासमोर, यात्रेला निघालं ते फार शुभ असतं. आणि खरंच घट घेऊन 4 बायका हिरवी पातळ नेसून आमच्या समोरून गेल्या. आईला फार आनंद झाला. म्हणजे काय हसायचं आहे त्याच्यात? आपण तिकीट केलं, आपण बसमध्ये बसणार, आपण स्वतः ठरवलंय, भाऊ घ्यायला येणार आहे, तिथे आपण फिरणार. ह्यात या बायकांचं काय आहे? पण आईच्या डोळ्यातलं पाणी आता कळतंय. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना, त्या त्यांचा अनुभव असतो. मग त्यांच्या अनुभवात तिला जो आनंद झाला की आपली यात्रा आता अतिशय उत्तम होणार आहे. मुलांना काही का वाटो, मुलांना जेव्हा समजायचं असेल तेव्हा समजेल. पण मला तर जो आनंद झाला तो कसा काय ती शब्दात वर्णन? तिच्या डोळ्यातलं पाणी कळत होतं. मग असं जर 2 महिने तिच्या आशीर्वादाने आपण म्हटलं की 2 महिने सतत चिंतन, निरूपण म्हणणार नाही, प्रवचन म्हणणार नाही त्याला, सतत चिंतन, आत्मचिंतन जर घडत असेल आणि त्यानंतर एक दिवस अचानकपणे जर त्रिशूळ दिसत असेल आणि त्रिशूळ दिसल्याने कोणाला वाटेल काय आहे, मनी वसे ते स्वप्ने, पण ते तसं नसतं. इतके दिवस त्याचं चिंतन केलं, ते जर समोर आलं आणि त्यांनी जर पुढे पण आपली एवढी मोठी यात्रा करून घेतली, ते साधी गोष्ट थोडी आहे. मग ह्याची एकदा का चटक लागली मनाला की तो ह्या सगळ्या अशाश्वत गोष्टींचा विचार सोडतो आणि शाश्वताकडे तो रमतो. हे शाश्वत काहीतरी मिळेल जे आत्तापर्यंत कधीच कोणी देऊ शकलं नाही. ते स्वप्नात का होईना आपली पात्रता भगवंत निर्माण करतील आणि त्याचा जो आनंद आहे तो वेड ठरवलं तरी चालेल. नाहीतरी लोकांना वेडच म्हणतात. जे संत असतात त्यांना वेडच म्हणतात. मग ते वेड काय ठरव लोकांचा संबंधच येतो कुठे? असा जो आत्माराम आहे तो अनुर्वाच्य आहे. तो संबंध अनुर्वाच्य ह्या कारणाने अनुर्वाच्य आहे. त्यांनी जे बोललं त्याच्यावरती हे चिंतन आहे. या पूर्ण समासावरचं कोणाचं तरी मोठ्या लोकांचं चिंतन पुन्हा ऐकणार आहे आणि पुन्हा आपण याच्यावरती एक दिवस चर्चा करू. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुण. हा वृत्तीचा जो संकेत आहे ना, तो आत्तापर्यंत कधी घेतला का आपण? म्हणजे मी तरी घेतला नाही. वृत्तीत आनंद मिळतो हे मला कळलं नाही. असं वाटत होतं वस्तू सुख देते, असं वाटत होतं कुटुंब सुख देतं. ते देतंच, पण ते टिकणारं. कधी निघून जातात मुलं परदेशात, कधी काही घडतं, कधी काही घडतं. मुली असतात, मुलींचे लग्न होऊन जातात, ते अजूनही सुख देतात, वेगवेगळ्या पद्धतीचं सुख देतात. पण आपल्याजवळ टिकून राहत नाही. आपण त्यांच्याजवळ नाही, ते आपल्याजवळ नाही. मग ही वृत्तीचा आनंद मुलांमध्ये होता का? ते निघून गेल्यावर दुःख, ते असल्यावर सुख, हे सतत होतच राहणार. आपण एकदा तर नुसतं बाहेर जायचं, 15 दिवस जायचं ठरवलं, मनात आलं काय विचार, म्हणजे जर समर्थ सोबत नसतील तर काहीही विचार येऊ शकतात. जशी घराच्या बाहेर पडली, मुलांना जेव्हा टाटा केला, म्हणजे 10 दिवसासाठी दत्त जयंतीच्या सप्ताहासाठी जेव्हा निरूपणाला गेली, एक क्षण त्याच्याकडे बघत असताना, मुलांकडे बघत असताना, नातींकडे बघत असताना अशीच म्हटलं एक दिवस निघून जाईल. का असे वाईट विचार मनात येतात? कारण समर्थ कृपा नसते. आपण असलो काय नसलो काय फरक पडतो? ते सुख आणि दुःख खरं आहे का? हा जेव्हा वृत्तीचा विचार मनात येईल तेव्हा आपण यातून मुक्त होऊ, अन्यथा यातच अडकून राहू. काय हरकत आहे गेलं तर? आपली आई नाही सोडून गेली. या सगळ्या गोष्टी शाश्वत नाहीतच. प्रेम शाश्वत आहे. अजूनही ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेम करते. त्यांच्या शुभाशीर्वादातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. देहानी जरी नसले तरी ते आपल्या प्रयत्न करत असतात. हे शाश्वत सुख मिळतं, पण मर्यादेच्या देहामध्ये मिळत नाही. मग हे जर कळलं तर नुसता देह नाही, नुसता कुटुंब नाही, नुसतं देश नाही, ब्रह्मांडच खोटं आहे. आणि त्या ब्रह्मांडाच्या परे असलेला तो
आणि सध्या अस्तित्वात असलेली मी एवढंच नातं खरं आहे. आणि ह्या नात्याला डावलून आणि आपण नवीन नाती जोडत होतो. कितव्या जन्माचं कितवं नातं कळत नसताना सुद्धा आनंद घेत होतो. तो आनंद चिरकाल कसा टिकेल हे चिंतन आहे. कुणीच वाईट नाही, कुणीच चांगलं नाही. आपण काही काळासाठी 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, अशी प्रत्येक ठिकाणची गोष्ट आहे. या गावात आहे काही क्षणासाठी, कदाचित पुढच्या क्षणात पुढच्या वेळी देश सोडून जाऊ, सांगता येत. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्याचं आत्मचिंतन आपण पुष्कळ वेळ करू शकतो. यासाठी आपल्याला एक गायडन्सची पण गरज नाही आहे. हे ब्रह्मांडाचं जे चिंतन आहे ते आपण कोणत्याही प्रकाराने कितीही खोल आणि कितीही मुक्त करू शकतो. पण ह्या मुक्ततेमध्ये काहीच सापडणार नाही आहे. ते तर म्हणतात आहे सगुणापर्यंत नेलं, निर्गुणापर्यंत नेलं, निर्गुणाच्या वर तो आहे, गुणरहित तो आहे. म्हणूनच तर निष्कलंक आहे. गुण असले तर कलंक येतो. गुणरहित जो आहे, कोणताच गुण नाही, राग नाही, लोभ नाही, फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम, आणि तेही देण्यात. ते देण्यामधलं जे प्रेम आहे त्या भगवंताला, ते आपल्याला जर कळलं तर तो आनंदाचा अनुर्वाच्य अनुभव आहे. तो ह्या कारणे अनुर्वाच्य. या एका शब्दावरती चिंतन घडलं. संकेत वृत्तीच्या गुणे तय संकेता सवणे निवृत्तीने जाणिले श्रीराम. हा जो संकेत आहे तो संकेत निवृत्तीने जाणू शकतो. सगळ्या गोष्टीतून आकाशाचे ब्राह्मण म्हणजे आपल्यासाठी तर माझा आता आयडॉल झालेला आहे. योग वशिष्ठ वाचल्यावर काय सापडलं असेल तर ते श्लोक आकाशाच्या ब्राह्मणाचे, की तो जसा निर्विकल्प होता, निर्विकार होता, जिवंत असून सुद्धा मृतवत अवस्था त्याची. आपल्याला तर इंधन तशी संधी नाही, मृत असण्याची काही गरज नाही. सगळी कर्तव्य करत असताना आनंद मिळतो आहे. गेलो आहे, फिरून आलो आहे, सगळीकडे फिरतो आहे, सगळे आनंद देतात, सत्संग आहे, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, सगळेजण शुभेच्छा देणारे आहेत, सगळं काही आहे. पण हे सगळं असताना ते कुणाच्या कृपेमुळे एवढं फक्त लक्षात आलं तर ते म्हणतात ही निवृत्ती आहे. नाही तर आतापर्यंत मी बोलली, मी एवढं सगळं केलं म्हणून मी हा आनंद मिळवू शकते. हा सगळ्यांचा विचार आहे मायेतला. बरं, आणि माया ही अतिशय, ते रामायणीजी म्हणायचे नेहमी, म्हणजे त्यांनी मला प्रत्यक्ष फोन करून सुद्धा ह्या गोष्टी समजावल्या होत्या. अचानक गेले बिचारे, मला तर किती दिवस रडू येत होतं. तर त्यांनी मला सांगितलं की माया इतकी इतकी म्हणजे चपळ आहे की कळत सुद्धा नाही केव्हा आपल्याला ती आपल्यावरती प्रहार करते. माया, त्या मायेच्या परे बसलेले आहेत रामचंद्र म्हणे. तर या रामचंद्रांकडे बघायचं असेल तर ही अहहारिणी माया सोडायला पाहिजे. आणि या मायेमध्ये आपली बुद्धी आहे सगळ्यात पहिली. म्हणून भीष्मांनी बुद्धीचं समर्पण केली तेव्हा कुठे श्रीकृष्ण त्यांना भेटले आहे. प्रत्यक्षात कितीही त्यांचं प्रेम कृष्णावर होतं माहिती आहे कृष्णांना. कृष्णांना माहिती आहे हा माझा परमभक्त आहे, जरी तो लढतोय कौरवांकडून तो माझा भक्त आहे. पण जोपर्यंत त्यांच्या मुखातून किंवा आपल्यासाठी कळलं नाही की मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावतो म्हणे, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आजन्म ब्रह्मचारी असण्याची प्रतिज्ञा घेतलेला हा याच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावतो म्हणजे कोणती मुलगी? श्रीकृष्ण हसतायत. श्रीकृष्णांना सगळं माहिती आहे. द्रौपदीलाही उत्तर देताना कृष्ण किती छान सांगतात. द्रौपदी चिडते जेव्हा की मला हे 5-5 पांडव कसे काय, मला 5-5 पती. त्यांनी सांगितलं आठव द्रौपदी, तू काय मागितलं होतं ब्रह्माला. हे सगळं समोर कृष्ण आहे म्हणून स्पष्ट होतं, आपल्यासमोर कृष्ण नाही. त्यामुळे आपले जे काही भोग आहेत ते आपल्याला सांगणारा कोणी नाही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, हो आठवलं का तुला कसे पती मागितले आणि कसे सगळे गुण एकत्र कसे सापडणार, म्हणून तुला यथायोग्य पती मिळेल असा तुला वर मिळाला की नाही. शंकराकडे हो म्हणाली आणि मग ते सगळं तिने सहन केलं. तसं भीष्मांच्या बाबतीत माझी मुलगी देतो. माझी मुलगी म्हणजे माझी बुद्धी, माझी मुलगी, माझी बुद्धी माझी स्वतःची आहे. ती ही जी माझी स्वतःची बुद्धी तुम्हाला अर्पण करतो म्हणतो श्रीकृष्णांना. मग श्रीकृष्ण म्हणतात तथास्तु. म्हणजे माझं काय आहे ते दिलं पाहिजे. उचलून आणलेली फुलं, उचलून आणलेलं पाणी कसं चालेल? यात माझंच घ्यायचं आणि मला द्यायचं चालणार. तुझं काय आहे ते दे. आणि माझा राग, माझा लोभ, माझा मोह, माझी बुद्धी, हेच त्यांना पाहिजे आणि ते द्यायला कोणी तयार होत नाही. त्या दिवशी त्यांनी जेव्हा सांगितलं एका महाराजांनी की तुम्हाला जर सांगितलं पश्चाताप झाला आणि समोर जर एक व्यक्ती आला तर त्या व्यक्तीला तुम्ही पश्चाताप म्हणून क्षमा मागाल. एक पर्याय त्याची क्षमा मागा, माझं चुकलं म्हणा, नाही तर देवाची पूजा करा. देवाला सांगा, देवाच्या समोर देवाची पूजा करा. सांगा नाही, सांगितलं असतं तर भगवंत पोचवतात, पण सांगितलं की देवाची पूजा करा. देवाची पूजा करणं प्रिफर करतो म्हणे आम्ही, कारण बोलावं नाही लागत. कोणाच्या समोर अपमान सहन करायची ताकद आहे का आपली? मग भगवंताला आपलं मनातल्या मनात बोललं झालं, कुठे त्याचे पाप फेडू आपण. त्यांनी सांगितलं पूजा करा, पण पूजेने नाही मिळणार जे ते त्याच्याशी बोलून मिळणार आहे.
ए मला क्षमा कर म्हणून जे मिळणार आहे ते पूजेतून मिळणार नाही. कारण पूजा हा पळमार्ग आहे, हा असा शॉर्टकट आहे. ते 1000 वर्षांनी त्याचं फळ मिळेल. आता सध्या त्याला बोल की माझं चुकलं तर ताबडतोब क्षमा करेल, ते फळ आत्ताच्या आत्ता मिळेल. पण तेवढी ताकद आपल्यामध्ये नाही आहे. तर ही जी त्याची बुद्धीची समर्पण आहे ते भगवंत ज्ञानी असल्यामुळे त्यांच्याजवळ म्हणजे ज्ञान आवश्यक आहे. विसरानंतर भले पण आधी ज्ञान आवश्यक आहे. जे समर्थ सांगतात ते अगदी ज्ञान 6-7 दशकं आपण घेतोय ते आवश्यक आहे. आणि ते झाल्यानंतर जसं भीष्मांनी म्हटलं कृष्णांना की कृष्णा माझी बुद्धी ताबडतोब नरनारायणाचं मिलन घडलं आहे. जे तुझं जे आहे ते मला दे. तू जे ठरवलं मी भीष्म प्रतिज्ञा हे सगळ्यात तुझ्या बुद्धीचे उपद्व्याप आहे. मी थोडी म्हटलं. मी अर्जुनाला म्हटलं की तू युद्ध कर. त्याची इच्छा नव्हती. त्याच्या बुद्धीच्या विरुद्ध मी केलं तरी त्यांनी ते ऐकलं. आणि तुम्ही जे स्वतःच्या मनाने केलं म्हणून तुम्हाला भोगावं लागला. तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही सगळी बुद्धी जर मला समर्पित करत असतील, चांगली असो वाईट असो, आत्तापर्यंत जे झालं गेलं गंगेला, तर तो गंगेचा पुत्र आहे. ते सगळं गंगेला समर्पण करणं सोपं आहे त्याला, कारण गंगेचे पुत्र आहे. मग त्यांनी जेव्हा श्रीकृष्णाला अर्पण केलं ती ही संकेत ओळखला आपण की आपलं जे आहे ते चुकतं आहे. कुठे ते मूळ शोधून जर त्यांना अर्पण केलं तर बाकी आपण त्यांचे होऊ, अन्यथा आपण त्यांचे कधीच होऊ शकत नाही. पूजा करून हे होणार नाही, कलियुगात तरी नाही. कारण प्रत्यक्ष समोर भगवंतच नाही आहे ना क्षमा मागायला, आणि आपली तेवढी पात्रता नाही. त्यामुळे जे काही आहे ते समोरासमोर आपलं आटपतं घेतलं आणि नवीन कर्म जर केलं नाही तर बाकी समाधान राहण्याची शक्यता तरी आहे. अनुर्वाच्य ते निवृत्ती. निवृत्तीमधून अनुर्वाच्य येत आहे. निवृत्ती असेल तर अनुर्वाच्य, त्याची उन्मनीची स्थिती. बोलायचंच नाही म्हटल्यावर आता दादांना तर अनुभव एक दिवस बोलत नाहीत दादा एकादशीच्या दिवशी. तो अनुभव त्यांना काही ना काही तर येत असेल मौनाचा. तर तो मौनाचा अनुभव घेत असताना त्यावेळी जरी मनातले विचार बंद नसतात तरी मौनाचा अनुभव तर ते घेतात. त्यांचं म्हणणं निवृत्ती, सगळ्यातून निवृत्ती आणि अनुर्वाच्य अनुभव, न सांगता येणारा अनुभव. कशाचीच इच्छा नाही, कशाचीच इच्छा नाही, कशामध्ये मन नाही, कुणाचा राग नाही, कुणाचा द्वेष नाही, आपण कुणाला आवडावं अशी अपेक्षा नाही, आपल्या वाचून काही अडतंय अशी अपेक्षा इच्छा नाही, काहीच नाही, अगदी निर्विकार. सकाळी काहीच आठवत नाही, काल काय केलं ते आठवत नाही. रामाचा जप करत करत झोपायचं आणि रामच आठवायचा. मग रात्री स्वप्न रामाचंच पडणार ना. रात्री काय भिजवलंय ते जर आठवलं तर सकाळी डोसा करायची आठवण येतेच ना. तसं मरताना ज्याची आठवण काढू ते आपल्याला पुढच्या जन्मी करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मरताना काय करायचं म्हणजे त्याच्यापेक्षा झोपताना काय करायचं हे जर ठरवलं तर दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर तेच आठवेल जे आपण झोपताना विचार केला. ह्याच्यासाठी सुद्धा साधना लागते आपल्यासारख्या गृहस्थांना. तर मग त्यांनी म्हटलं अनुर्वाच्य ते निवृत्ती. मग ह्याच्यातून काहीतरी मिळतं, निवृत्तीतून काहीतरी मिळतं, संपत्तीतून आणि जमा करण्यातून काही मिळत नाही. जितकं जमा केलं ते सगळे जेलमध्ये जात आहेत. आज नाही उद्या सगळ्यांचं बिंग बाहेर फुटतं. हसू येत आहे. अरे जीवाला लागतंच काय आणि जमा किती करता. पण बुद्धीच अशी होते की ते ऐकत नाही. आपल्याला कितीही वाटलं तरी तुमचं सुख तुमच्याजवळ म्हणे, आमच्याजवळ जो लाखोचा पैसा आहे एवढा लोकांचा खून करून आणि स्वतः सोन्याच्या पैशाच्या माळा घालून नाचतायत. म्हणजे किती अज्ञान आहे. आपण फक्त रावणाला हसतो, असे रावण जागोजागी आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव ते कसे घेणार. घेण्याची त्यांची वेळच आलेली नाही अजून. आणि जी वेळ आली नाही मग त्याच्याबद्दल कसं बोलणार. त्यांचं वाईट नाही, आपलं चांगलं नाही, काहीच नाही. सध्याच्या परिस्थितीत निवृत्ती हाच एक मार्ग आहे. सगळ्या गोष्टीतून मन काढून घेणे. याला लागेल तर 10-12 वर्ष लागतील. एकदा एकातून निघेल, एकदा दुसऱ्यातून निघेल, हळूहळू असं करता करता सगळ्यातून निघेल. ही साधना आहे. मग ते म्हणतात निवृत्तीतूनच अनुर्वाच्य सुख मिळू शकतं. अनुर्वाच्य म्हणजे न बोलता येणारं भगवंत तिथे बसलाय. तू ह्या सगळ्या गोष्टी जर जमा ठेवत असतील तर भगवंत येणारच नाही आपल्या हृदयामध्ये. एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. एका हृदयामध्ये 2 लोक राहू शकत नाही. एक तर भगवंत किंवा माया. माया असेल तर भगवंत दूर, भगवंत असेल तर माया येऊ द्यायची नाही, ही जबाबदारी आपली. त्यामुळे जे रात्री 1-10 मिनिटं, एक दिवसातल्या रात्रभरात जरी हे सुख घेता आलं तर दिवसभर संसार आहेच. सुटला कुठे आहे. कर्म कुठेच सुटत नाही. कर्म सुटतही नाही. आपण सोडतो म्हटलं तरी श्वासोश्वास सुरू आहे, खाणं पिणं सुरू आहे. हे सगळं कर्मामध्ये ते बंधनामध्ये आहेच. ते कुठे सुटत आहे. कर्म सोडायला सांगतच नाही आहेत. आपली निवृत्ती व्हावी या सगळ्या गोष्टीतून हा आग्रह आहे.
आणि हा आग्रह कशासाठी? तुम्ही माझे भक्त, समर्थ भक्त म्हणवता, तर माझं हे ऐका, माझं हे ऐका. ऐका म्हणजे ऐकाच. आता मी अगदी 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 स्टर्न हेडमास्टरसारखं सांगतो आता, की बाकी दुसरं कशात काही मिळणार नाही. जे मिळणार आहे ते फक्त माझ्याजवळ मिळणार आहे. मग अनुर्वाच्यते निवृत्ती देण्यात अगदी लहानपणी ह्या इंग्लिश संस्कृतीप्रमाणे ना सतत वाढदिवस साजरा करणे आणि सतत स्वतःचंही करायचं आणि इतरांच्याही वाढदिवसाला जाताना त्यांच्याकडून काहीतरी आणायचं ही वृत्ती आहे प्रत्येकाची. आपल्याही वाढदिवसाला घ्यायचं असं आपल्या वेळेस नव्हतं, पण ह्या नवीन पिढीमध्ये बघते सतत घेत असतात. आईवडिलांकडून घेत असतात, मित्रांकडून घेत असतात. मित्रांकडे गेल्यावर हे देतात, ते मित्रसुद्धा घेतच असतात. आणि कमी दिलं तर लागलीच म्हणतात हे नेहमीपेक्षा कमी दिलं. हे जे वाढतंय, घेण्याची वृत्ती जी आहे ना, त्यातून आयुष्यात सुख मिळू शकत नाही. मी तर माझ्या मुलीला सांगितलं, हे सगळं मुलींवर संस्कार करायचे असतील, हे सगळं कमी कर. आत्तापासून सांग की घेण्यामध्ये आनंद नाही, देत जा. वेळ पडली तर देत जा, पण घेण्याचा मध्ये आनंद मिळतो ही संकल्पना सोडून द्या. आपल्याजवळ जे दिलंय भगवंतांनी खूप आहे. इतरांकडून मिळण्याचे, आता हे कसं आपण घेत गेलो, आयुष्य जगत गेलो आणि आता अनुभव आल्यावर सांगतो, ते कसले ऐकतात आपलं? त्यांची वेळ आल्यावर ते ऐकतील, तेव्हा पुन्हा ते त्यांच्या मुलांना सांगतील, ते मुलं त्यांची वेळ आल्यावर करतील. हे सगळं चालू द्यायचं, पण संस्कारांची पेरणी तर करतच राहावी लागेल. मग या सगळ्या गोष्टी निवृत्तीतून शक्य आहे. त्यांना देऊन आनंद मिळाला, हे सुख त्यांना जर मिळालं तर त्याच्याकडे बघून आपल्याला सुद्धा निवृत्तीचं सुख मिळेल. कारण आपणही निवृत्त होतोय, दुसऱ्यांनाही निवृत्त करायचा प्रयत्न करतोय, सोलीव सुखाकडे वळवतोय. ही एक संकल्पना संस्कारामध्ये बसल्या जाईल. हा समर्थांची कृपा आहे. मग अनुर्वाच्यते निवृत्ती त्याची उन्मनीची स्थिती. आपण उन्मनीचा अनुभव घेतला नाही, तुर्यावस्थेचा अनुभव घेतला. त्यांनी अवस्था सांगितल्या 4. कदाचित आपण ध्यानात जातो, कदाचित आपण 2 मिनटं विचार करतो, आपण कदाचित 10 मिनटं बसू शकतो शांत, पण उन्मनी वगैरे अवस्थेबद्दल आपण काय बोलणार? आपण सद्गुरू थोडी आहे. पण त्यांनी सांगितलं अशा निवृत्तीतून जे अनुर्वाच्य स्थिती येते, कुणालाही दोषही नाही आणि कुणाला मार्गदर्शनही नाही, स्वतःच्या आनंदामध्ये जे स्थिर राहू शकतात, ती उन्मनीची अवस्था आहे. अपेक्षाही नाही आणि द्यायची वेळ पडली तर दिल्यानंतर सुद्धा मी केलं असं नाही. अर्जुन आणि कर्णामधला फरक कृष्णांनी स्वतः समजावून सांगितला. कृष्णांना सगळं समजतं. ते जरी अर्जुनाला फेवर करत असले तरी त्यांना कर्ण काय आहे हे सुद्धा समजत आहे. अर्जुनाला समजावून सांगत असताना त्यांनी सांगितलं, बाबा रे, तूही चांगला, तोही चांगला, पण अति चांगला कोण? आपण नुसतं चांगल्यावरती बसणार आहे का? की मी चांगला, चांगल्यातून आपली काही प्रगती होत नाही. परमचैतन्यपर्यंत जर जायचं असेल तर सगळ्यांमधले चांगले गुण बघावे लागतील. हे कृष्णांनी कर्णाकडे बघून सांगितलंय. सुवर्णाचा पर्वत त्यांच्यासमोर उभा केला, दोघांनाही सांगितलं तुम्ही वाटा. तर अर्जुनाने वाटत असताना अर्जुन गेला, अगदी मुक्त हस्ताने दिलं, कंठ हाताचं ठेवलं नाही. त्यांनी काही आपल्यासारखं केलं नाही की घरामध्ये आणलं थोडंसं आणि बाकी मुक्त हस्ताने दिलं. खुश झाला. आता भगवंत खुश. दिवसभर थकला, दमला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्वतावरच होता. जे लोक येतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पाठ करून आणि न्या म्हणे. पाठ केली आहे मग सगळ्यांकडे आणि न्या म्हणाला. लोक नेत होते, आनंदी होत होते, हा दमत होता, कारण की उभा राहिला ना दिवसभर. मग दुसऱ्या दिवशी वेळ जेव्हा कर्णाची आली, कर्णाला सांगितलं तर कर्ण घरी बसला. त्यांनी पर्वताचा पत्ता दिला, वाटेल तितकं न्या म्हणे. माझा काय संबंध आहे पर्वताशी? तो दाता होता. हाही दातृत्व आहेच त्याचं, पण कर्णाचं दातृत्व आणि अर्जुनाच्या दातृत्वातही फरक आहे. अर्जुनाने दिलं, स्वतः दमछाक झाली, मी दिलं, मी उभा राहिलो. मला कृष्णांनी सांगितलं, मी खूप काहीतरी प्रूव्ह करणार आता की मी सगळ्यांना वाटलं. प्रत्यक्षात तो पर्वत त्याचा होता का हे समजलं नाही. अर्जुनाला तर बरेच वेळा त्यांचा अहंकार भगवंतांनी सांगितला समजावून की कुठे तुझा अहंकार होतोय. ठीक आहे. आणि विरुद्ध पक्षाचा कर्ण असून सुद्धा कर्णाचं गुण गायलं आहे आणि कर्ण आरामात कोणत्याही प्रकारची दमछाक होत नाही. तसं आपलं आहे. आपण जर म्हटलं मी केलं तर आपली दमछाक होते. ते सगळं भगवंत करतोय, आपण करतोय, त्याच्या कृपेने करतोय म्हटलं की आपण मुक्त होतो. ही निवृत्ती म्हणजे अनुर्वाच्यते निवृत्ती असं समर्थांना म्हणायचं. आपण मुक्त होण्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे. दुसऱ्यावर भार टाका ना. आपण वडिलांवर भार टाकला तर आपण निश्चिंत होतो की नाही? मग ते वडिलांचे वडील आहे, परमपिता आहे तो, त्याच्यावरती भार टाकला तो करेल. आणि जर तो करत नसेल त्यावरती सुद्धा बोलली, जर तो करत नसेल तर ते माझं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धाचा मी स्वीकार केला आहे. त्यामुळे भगवंत करत नाही असं होऊ शकत नाही आणि करत जर नसेल तर ते माझ्या प्रारब्धात नाही.
ही सुद्धा खूणगाठ बांधली पाहिजे, तर माझा भगवंतावरती विश्वास आहे. नाही तर दारातला भगवंत निघून जाईल. जर अविश्वास दाखवला तर दारात आलेला मागे जाईल, की हा आला होता माझ्यापर्यंत, पण हा काही माझ्या लायकीचा नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी खुणेच्या जर आपण वाचत गेलो, आपल्या चिंतनात, मननात आणि वृत्तीत फरक पडतो आणि ती वृत्ती भगवंताला समर्पित. त्याची सहज समाधी, ती सहज समजते, सहज अवस्था आहे. एक दिवस चांगलं वागू, दुसऱ्या दिवशी चांगलं वागू, तिसऱ्या दिवशी चांगलं वागू, असं वागत 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 ती सहजावस्था होईल. मग ती आपण काही करतोय विशेष असं न वाटतं, ती सहजावस्था व्हावी, जेथे तुठे आधी व्याधी भवदुःखाची. आता समर्थांनी स्पष्ट त्याचा परिणाम सांगितला, परिणामच दिला. भर्जनम भवबीजानामर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. त्यांनी सांगितलं, ह्यानी आधी व्याधी भवदुःखाची तुटे. आपण दुःखात नाही आहे का? आपण सुखात आहे का? पूर्ण सुखात असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. जर दुःखात असेल तर भवदुःखाची जी व्याधी आहे लागलेली ती तुटेल. आधी हे दासबोध वाचल्यानंतर माझी एक मावशी आहे, जिने आयुष्यात कंठस्थ केला आहे दासबोध होता. म्हणजे ती जेव्हा अगदी अंतिम श्वास घेत होती, ती ह्याच्यातल्या ओव्या म्हणत होती आणि तिच्या संपूर्ण शरीराला इतका म्हणजे देहाला वेदना होत्या आणि अक्षरशः मुंगळे लागले होते तिच्या अंगाला सगळे, तरीसुद्धा ती ह्याच्यातल्याच ओव्या म्हणत होती. तेव्हाही मला, मी 25 वर्षापूर्वीची 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट, हे पटलं नाही. काय म्हणले, नुसते श्लोक म्हणते आणि सगळं अंग तर तिचं सगळं छिनून गेलं आणि काहीतरी असे विचार येत होते मनात. पण ती आत्मानंदात होती, निश्चितच मुक्त झाली. कारण ती सतत ह्या ओव्या आदिभौतिक तो ताप, आदिभौतिक तो ताप असं म्हणत होती. म्हटलं अगं काय अर्थ याला आता? आणि ती होती कोमामध्ये आणि म्हणत होती ह्या सगळ्या तापांच्या ओव्या. अगदी माझी आई मराठीच्या कविता म्हणत होती, म्हणजे ज्या ज्या काही तिला आध्यात्मिक कविता होत्या त्या सगळ्या म्हणत होती आणि कोमात होती. मग हे कोमामध्ये गेल्यावर जर ते म्हणत असेल, तशी जी ब्रेन टेस्ट करतात ना की गुन्हेगारांची, तसं आहे. आपण कोमात गेलो आणि कसंही गेलो तरी आपल्या मूळ संस्कारांप्रमाणे आपण बोलत राहतो. हा त्याचा समोर प्रत्यक्ष पुरावा आहे. काय मिळालं त्या दासबोधानी तुला? असं म्हणत असताना हसली असेल मनातल्या मनात आणि समर्थही हसली असती. थांब, तुला वेळ आली की सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. त्यांचं आत्ता नाही कळ, वेळच आली नाही तर कसं कळेल? त्यामुळे त्यांनी म्हटलंय की त्याची उन्मनीची स्थिती, मग ती उन्मनीची स्थिती संसार करून सुद्धा उन्मनीची स्थिती तिची, असं तिची म्हणजे आपण ज्यांना कुणाला बघतो ते सगळे, हे वक्ता म्हणून आपण एखाद्याचा अनुभव सांगतो. हा प्रत्येकाच्या वडिलांचा, आईचा, शेजारच्यांचा अनुभव आपण घेतो. ते कोणत्या स्थितीत मरण पावले, एकादशीला कोणी जातात, कोणी काय, त्यांचं ते पुण्य आहे. त्यांच्या त्या पुण्याप्रमाणे त्यांचा शेवट होतो. म्हणजे शेवट करत असताना ते त्याचे कारणीभूत आहे. वाईटही घडतं, वाईट घडतं तेव्हाही आपण बघतो. अतिशय हाल होऊन त्या व्यक्ती जातात तेही बघतो. अतिशय उन्मनी अवस्थेमध्ये काही लोक जीव सोडतात तेही बघतो. आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. निरोपाधी विश्रांती योगी यांची. आता ही जी आहे ती विश्रांती योगी यांची, ही योगी यांची विश्रांती आहे, जी आपण फक्त विचार तरी करू शकतो कमीत कमी. आता जो आतापर्यंत विचारच खरंच नव्हता, खोटं बोलायचं नाही, समर्थांच्या समोर खोटं कधी बोलणार नाही आणि आतमध्ये खोटं येणार नाही. कसला विचार आहे हा? असा होता का विचार कधी? असं वाटायचं सगळं आपलं करतोय, आपण करतोय, हुशार आहोत, एवढी बुद्धी आहे, एवढे आईवडील आहे, एवढे श्रीमंत आईवडील आहे, माझे मुलं आहेत छान, सगळं आपण प्रत्येकजण आपला असा विचार जेव्हा करतो आणि एखादा झटका किंवा एखादी ती कृपा आल्यानंतर हे सगळं आपोआप घडलं आहे हे लक्षात येतं. ठरवलं म्हणून झालं नाही, हे होणारच होतं म्हणून झालं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा आपोआप काही झालं नाही हे कळ. जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा वाचते आणि थांबते. वस्तू एका निरोपावी त्याची सहज समाधी, तेणे तुटे यादी व्याधी भवदुःखाची. श्रीराम तो उपाधीचा अंत, तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम. असे ऐसे जे शाश्वत ब्रह्म, तेथे नाही माया ब्रह्म. अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नासोनी असावे कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे, मोहितराचे मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होई जय श्रीराम. पदार्थ ऐसे ब्रह्मत नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वये, केलाची करू निश्चये, जेणे अनुभवासिये केवळ ब्रह्म श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. 5च ओव्या झाल्या आज, काल 10 झाल्या होत्या. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निष्ठळांतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा, तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले अनुर्वाच्य ते सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके भावे, सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तपाचा भूताचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला अपुरे म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतुं, त्वामध्यात्मज्ञान निरंतर हृदिभाव. हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. नापानो निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरदावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतःसहचारी. त्वामद्यन्तं लोकदतीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामितकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्यात्. सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं, सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां, राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.